रायगडच्या हापूसने सर्व आव्हाने पेलत थेट अमेरिकेत झेप घेतलीये। अलिबागचे बागायतदार डॉक्टर संदेश पाटील यांच्या बागेतील आंबा साता समुद्रापार पोहोचला असला तरी कोकणातील आंबा उत्पादक सध्या मोठ्या चिंतेत आहेत। बदलते हवामान, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उष्म्याचा फटका हापूसला बसला असून यंदा केवळ 15 ते 20% उत्पादन मिळण्याची शक्यता आहे। त्यातच बाजारात बनावट हापूसचा सुळसुळाट वाढल्यानं खऱ्या बागायतदारांना हक्काचा भाव मिळणं कठीण झाले। या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी थेट बागेतून आंबे खरेदी करावेत असे आवाहन डॉक्टर संदेश पाटील यांनी केले। संकटात सापडलेल्या आंबा बागायतदारांना वाचवण्यासाठी आता ग्राहकांनीच पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे। माझी ही बाग आहे ही जांभूळपाडा गावात आहे। म्हणजे जांभूळपाडा हे अलिबागमध्ये येते आणि आपण कोकणामध्ये येतोय आणि या आपल्या हापूसच्या बागेला GI मानांकन सुद्धा मिळालेलं आहे। तर ही बाग साधारण 24 एकरची आहे आणि ही बाग मी साधारण 2000 सालापासून इंडिव्हिज्युअली मी करत आहे। त्याच्या अगोदर याच्यातल्या काही बागांमध्ये 89 साली आंब्याची लागवड केली होती आणि म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर 89 सालापासून ते अगदी गेल्या वर्षापर्यंतचे जशी आम्ही जागा आमची वाढलेली आहे तशी तशी झाडं लावत नेलेली आहेत। इथे साधारण 1250 झाडं आहेत। हापूसची आहेत, केशरची आहेत, राजापुरीची आहेत, तोतापुरीची आहेत, लंगडा बनारस असे थोडेफार इतर व्हरायटीची सुद्धा झाडं आहेत, पण मेनली आपल्याकडे हापूस आहे। आणि हापूस आंबा आता जसं तुम्ही म्हणलात जगप्रसिद्ध होय, निश्चितच तो जगप्रसिद्ध आहे आणि आजच आपल्या बागेतून US साठी म्हणजे अमेरिकेसाठी सुद्धा आंबा एक्सपोर्टसाठी जात आहे। आपण तो आजच संध्याकाळी वाशीला पाठवणार आहोत आणि मग तिथून तो पुढे प्रोसेस होऊन आंबा जाणार आहे। आपल्या इथे ही बाग जी आहे ती साधारण 24 एकरामध्ये आहे आणि 1250 झाडं आहेत। आता जर आपण विचार केला ह्या आंब्याच्या बागांचा विचार केला तर गेले काही वर्ष आंबा बागायतदारांचे किंवा शेतकऱ्यांचे हे चॅलेंजेस किंवा त्यांची आव्हानं खूप वाढत आहेत। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं जे रोगराई किंवा किडी येत आहेत किंवा इन्सेक्ट्स येत आहेत, त्या इन्सेक्ट्सवर प्रभावी औषधं आपल्याकडे राहिलेली नाहीत। त्याच्यामुळं शेतकरी तसा हवालदिल झालेला आहे। यावर्षी जर आपण बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये इतका सुंदर मोहर आला होता की त्या मोहरामध्ये असं वाटलं होतं की यावर्षी बंपर आंबा येईल, भरपूर आंबा येईल आणि सर्वसामान्यांना अगदी सहज परवडेल असा आंबा मार्केटमध्ये उपलब्ध असेल। पण दुर्दैवाने तो मोहर सगळा वाया गेला आणि तो वाया गेल्यामुळं प्रॉब्लेम असं झाला की आंबा खूप कमी राहिलेला आहे आणि नंतर तो जो काय आंबा कमी राहिला होता त्याच्यात परत जो काही दुहेरी किंवा रिकरंट परत येणारा मोहर आला, त्याच्यामुळे आंब्याचं प्रमाण खूप कमी राहिलेलं आहे। जर आपण आपल्या रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये 15 ते 20% उत्पादन आहे। संपूर्ण कोकणाचा विचार केला तर ते 20 ते 25%च उत्पादन आहे। आज मार्केटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर कर्नाटकमधून बनावट आंबा येत आहे आणि तो हापूसमध्ये मिसळून विकला जात आहे। अन्यथा आपला जो अस्सल हापूस आहे तो अस्सल हापूस बाजारात फारसा नाही आहे आणि त्याच्यामुळे बाजारात दरसुद्धा चांगले आहेत। अस्सल हापूससाठी मागणीसुद्धा खूप आहे आणि खवय्ये लोक आमच्या बागेपर्यंत पोचत आहेत आणि ते खुद्द बागेतून, कारण बाजारात जो काही भेसळयुक्त आंबा मिळतोय त्याच्यापेक्षा अनेक खवय्ये बागायत आपल्या स्वतःच्या बागेत येऊन आंबे खरेदी करण्याला पसंती देतात आणि सुदैवाने यावर्षी आत्तापर्यंत चांगले दर मिळाले असल्यामुळं आम्हाला कुठेतरी आमचं काहीतरी भागेल असं वाटतंय। अन्यथा या गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांचे खर्च वाढलेले आहेत, त्या हिशोबाने उत्पादन मात्र मिळत नाही। धन्यवाद सर, कोणत्या जातीचे आंबे आपल्या बागेमध्ये आहेत आणि एकूणच रायगड आणि कोकणामध्ये कोणत्या जातीच्या आंब्यांना जास्त या ठिकाणी बहार आहे? आपल्याकडं ॲक्च्युली जर पाहिलं तर मेनली हे आहे हापूस आहे, त्याच्यानंतर केशर आहे, राजापुरी आहे, तोतापुरी आहे, लंगडा बनारस आहे, सिंधू आहे, अशा अनेक जाती आहेत पण त्या चवीपुरत्या आहेत। त्याला काही फारसं हे नाही। आपण व्यापारी दृष्टीने फक्त हापूस केशर एवढंच करतोय। आपल्याकडे पायरीसुद्धा आहे आणि कोकणामध्ये तुम्ही जर विचाराल तर कोकणामध्ये सगळ्या जातींना चांगली फळं येतात, कारण कोकणचं हवामान आणि कोकणची माती ही आंब्यासाठीचीच आहे। त्याच्यामुळे इथे एखादा आंबा येणार नाही किंवा तो आला तर चांगला येणार नाही असं होतच नाही। सगळ्या जातींचे आंबे कोकणामध्ये चांगलेच येतात आणि त्याची टेस्ट, साईज, स्वाद हा उत्तमच असतो। परंतु त्यातल्या त्यात हापूस हा मात्र कोकण व्यतिरिक्त कुठेही चांगला होत नाही आणि त्याच्यामुळे आपला जो कोकणचा हापूस आहे तो खासच आहे आणि तो जगभरात प्रसिद्ध आहे।
हवामानामध्ये जे बदल आहेत, चढ उतार असतो, हवामानाचा परिणाम या सगळ्या फळ उत्पादनावर कसा होतो सर? हवामानाचा बदल होत असतो आहे. हवामानाच्या बदलापेक्षाही मला असं वाटतंय की जास्त आता जो प्रॉब्लेम आहे तो कीटकनाशकांमध्ये जो रेझिस्टन्स प्रतिकारशक्ती कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती जी निर्माण झालेली आहे त्यांनी शेतकरी अडचणीत आलेले आहे. नवीन अशी फारशी कीटकनाशकं बाजारात उपलब्ध झालेली नाहीत आणि कृषीमध्ये भारतामध्ये संशोधन फार कमी आहे, खूपच कमी आहे आणि त्याच्यामुळे नवीन गोष्टी काही उपलब्ध होत नाही आहेत. असं सगळं प्रॉब्लेम आहे. कोकणातल्या रायगडातल्या शेतकऱ्यांपुढं काय आव्हानं आहेत? बाजारपेठ असेल, विक्री असेल, कशा पद्धतीनं होतं सर? बाजारपेठ ही रायगड किंवा अलिबाग किंवा मुंबईच्या जवळपास असलेल्या शेतकऱ्यांना त्याचं बाजारपेठ हा चॅलेंज नाही आहे. आता आम्ही तर मुंबई APMCला सुद्धा पाठवतो आहे. आम्ही एक्सपोर्टसाठी सप्लाय पण देतो, म्हणजे ज्या एक्सपोर्टर्सना चांगला माल हवा असेल त्यांना आम्ही तो चांगला, आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजसुद्धा आपण US साठी 650 डझन आंबा देतो, तर तेही देऊ शकतो आपण. तसंच आपण डायरेक्ट कस्टमर्सना सुद्धा आंबे विकत असतो. तसंच आपण APMC मार्केटला पाठवतो. भारतात अनेक ठिकाणी आपल्याकडं ज्या ऑर्डर्स येतात त्या ऑर्डर्सना आपण ग्राहक जे आपले काही बनलेले आहेत, आता बारामतीला पाठवलेलं आहे, नाशिकला पाठवलेलं आहे, गुजरात आनंदमध्ये पाठवलेलं आहे, दिल्लीला पाठवलेलं आहे, बँगलोरला पाठवलेलं आहे. असं विविध ठिकाणी आपण जशा ऑर्डर्स क्रिएट होतात तसं आपण तिथे पाठवत असतो. बाजारपेठ किंवा मार्केटिंग जर तुमच्याकडे उत्तम उत्पादन असेल, गुणवत्तापूर्व उत्पादन असेल तर मार्केटिंग हा काही तुम्हाला अडचणीचा भाग नाही आहे. तर आंबा बागायतदारांचे नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पना काय आता सध्या येत आहेत पुढे, की जेणेकरून आपल्या उत्पादन वाढीत आणि आर्थिक स्रोतात भर पडेल, असं काही आहे? खरं तर याच्यावर शासनाने, कृषी विद्यापीठांनी किंवा कृषी विभागाने खरं संशोधन करण्याचं गरजेचं आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे की ह्याच्यावर काही फारसं संशोधन होतच नाही आहे. त्याच्यामुळे नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन कन्सेप्ट असे काही फारसे तुम्हाला दिसत नाही आहेत. खरं नवीन कन्सेप्ट यायला पाहिजे जे आपल्याकडं, आपण फक्त इस्रायल टेक्निक, ऑस्ट्रेलियन टेक्निक किंवा असं काहीतरी बडबडतो, पण त्या आपल्या हवामानाला किंवा आपल्या मातीला सुटेबल आहेत का याचा अभ्यास कुठं केला आहे आपण, तो करायला पाहिजे. आणि आपल्या ह्या व्हरायटीना तो सुटेबल आहे का तो करायला पाहिजे. आणि आता आपल्याकडं एक तर आपली टोपोग्राफी, कोकणातली टोपोग्राफी ही उंच सखल भागाची आहे, कुठेही सपाटीकरण नाही, त्याच्यामुळे यांत्रिकीकरण हे फार मोठं चॅलेंज आहे आपल्याकडं. तर त्या दृष्टीनं विचार करायला पाहिजे की आता आपल्याला झाडांची उंची कमी राखून कमीत कमी लेबर्स कसे लागतील याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आंबा बागायत करताना मुख्य अडचणी कोणत्या येतात आणि एकूणच जर आपण बघितलं तर सरकारकडून किंवा संस्थांकडून आपल्याला काही मदत मिळते का, जेणेकरून उभारी मिळेल, आपल्या व्यवसायाला चालना मिळेल? सरकारकडून सगळ्या संस्था आहे, बाकी यांच्याकडून फारशी मदत होत नाही. फक्त निसर्ग आणि तोक्ते वादळाच्या वेळेला म्हणजे काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मात्र एक 50,000 रुपयाची मदत कोकणातल्या शेतकऱ्यांना, हेक्टरी 50,000 झाली होती. त्यावेळेला ती शेतकऱ्यांना तुटपुंजीच वाटली होती. पण इतर वेळेला ती 18,000 रुपये हेक्टरीच्या वरती, किंवा आत्ता या फडणवीस सरकारने जे काही जाहीर केले 22,000, पण त्याच्यातही अजून GR काढलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सरकारकडून आंबा उत्पादकांना फारशी काही मदत होत नाही या मताचा मी आहे, वैयक्तिक माझं मत आहे. अनेक संकटं येतात आंबा शेतकऱ्यांवर. हेच कोकणातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हा दुजाभाव नेहमीच होतो आणि कोकणातल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे की कोकणातल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी असे इथल्या लोकप्रतिनिधींना प्रामाणिकपणे वाटत नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी विशेष प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून होत नाहीत आणि त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. आंब्याच्या झाडाला फुलोरा येण्यासाठी काय विशेष काळजी घेता आणि फळगळ जी थांबण्यासाठी काय विशेष काळजी घेता? आंब्याचा फुलोरा येण्यासाठी खरं काळजी घेण्याचं म्हणजे आपण झाडांना जे काही न्यूट्रिशन आहे किंवा त्याला पोषण मूल्य आहेत ती आपण द्यायला पाहिजे. आता आंबे काढून झाल्यानंतर या झाडांना योग्य खतं देणं हे महत्त्वाचं आहे आणि गरज असेल तिथं पॅक्लोबिट्रोझोलचं आपण ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे. पण मुळात NPK किंवा मायक्रोन्युट्रिएंट्स आणि मग फडणवीस सरकारने जे काही जाहीर केले 22,000, पण त्याच्यातही अजून GR काढलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सरकारकडून आंबा उत्पादकांना फारशी काही मदत होत नाही या मताचा मी आहे, वैयक्तिक माझं मत आहे. अनेक संकटं येतात आंबा शेतकऱ्यांवर. हेच कोकणातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हा दुजाभाव नेहमीच होतो आणि कोकणातल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे की कोकणातल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी असे इथल्या लोकप्रतिनिधींना
प्रामाणिकपणे वाटत नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी विशेष प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून होत नाहीत आणि त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. आंब्याच्या झाडाला फुलोरा येण्यासाठी काय विशेष काळजी घेता आणि फळगळ जी थांबण्यासाठी काय विशेष काळजी घेता? आंब्याचा फुलोरा येण्यासाठी खरं काळजी घेण्याचं म्हणजे आपण झाडांना जे काही न्यूट्रिशन आहे किंवा त्याला पोषण मूल्य आहेत ती आपण द्यायला पाहिजे. आता आंबे काढून झाल्यानंतर या झाडांना योग्य खतं देणं हे महत्त्वाचं आहे आणि गरज असेल तिथं पॅक्लोबिट्रोझोलचं आपण ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे. पण मुळात NPK किंवा मायक्रोन्युट्रिएंट्स आणि मुख्य खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं आणि झाडामध्ये जर ताकद आपण ठेवली, झाडांमध्ये अन्नद्रव्यांचा साठा व्यवस्थित ठेवला तर फुलोरा येतो. पण फळगळ आणि वांस फुलोरा हे मात्र आत्ता गेले काही वर्षातले खूप मोठे चॅलेंजेस आहेत आणि कीटकांची जी काही प्रतिकारशक्ती वाढली आहे त्याच्यामुळं आमचा जो कीटकनाशकांचा वाढलेला वापर आहे तोही एक वांझमोराला किंवा फळधारणा न होण्याला कारणीभूत आहे. तर उत्कृष्ट चांगली सेन्सिटिव्ह कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं उपलब्ध होणं ही काळाची गरज आहे. तर आत्ताच्या काळामध्ये धावपळीच्या युगामध्ये मजूर व्यवस्थापन हे एक मोठं आव्हान असतं. मजूर व्यवस्थापन कसं करता? मजूर व्यवस्थापन करताना आमची खरंच तारांबळ होते. आता हे सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, खूपच कठीण गोष्टी आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कठीण गोष्ट ती होऊन गेलेली आहे आणि ॲग्रिकल्चर सेक्शनमध्ये त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही. सर, आंबा बागायतीमध्ये कोणते घटक आहेत जे तुमच्या नफ्यावर सर्वाधिक जास्त परिणाम करतात? नफ्यावर तसा परिणाम आवक रादर तुमचं आता आम्ही ह्याच्यामध्ये मला खरं उत्तर देता येणं कठीण आहे. पण एक नक्की आहे की आता तुम्हाला उत्पादन खर्च कमी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. निर्यात आणि ब्रँडिंग कशी सर? शेवटचा प्रश्न कशी होते आपली आणि ब्रँडिंगसाठी सर्व तुम्हाला शेतकऱ्यांना देखील आपलं कशा पद्धतीचं मार्गदर्शन असेल? आंबा बागायतदार शेतकरी जे तुमच्याकडे एक अभ्यासक आंबा बागायतीचे म्हणून बघतात, अनेक एकरच आपली जी बागायत आहे आणि अनुभव देखील दांडगा आहे, एकूणच काय सांगाल? निर्यात, ब्रँडिंग आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेवट. ब्रँडिंग करण्यासाठी तुम्हाला सतत कंटिन्युअस तुमची क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे. ब्रँडिंग आपोआप होतं. तुम्ही एक तुमचं ब्रँड ठरवा, त्यांनी मार्केटिंग सुरू करा. जर तुमच्याकडे क्वालिटी असेल आणि ती कन्सिस्टंट असेल तर ब्रँडिंग होतं. ब्रँडिंगसाठी काय आपल्याला असं फार मोठं ॲडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाही. आता माझंही ब्रँड आहे आणि चांगला डेव्हलप झाला आहे. गेल्या 26 वर्षात तो हळूहळू डेव्हलप झाला. एका वर्षात काही एका दिवसात तो होत नसतो. नंतर एक्सपोर्ट साठी काय त्यांचे नॉर्म्स असतात. फक्त आपल्याकडं एक्सपोर्टच्या विषयात असं होतं की सगळे पैसे एक्सपोर्ट स्वतःच्याच खिशात ठेवायचा प्रयत्न करतो. त्याला माल मात्र शेतकऱ्यांकडून चांगला असतो, पण चांगला माल घेताना शेतकऱ्याला 2 पैसे देण्याची त्याची प्रवृत्ती नसते आणि त्याच्यामुळं शेतकरी त्याच्यात घाळघसळ करून कसाही आंबा देतो. आता मी तुम्हाला म्हटलं की आज जो मी काही US साठी माल भरणार आहे, मागच्या खेपेला सुद्धा मी माल जो त्यांना दिला त्याला रेग्युलर ग्रेडिंगमधून सुद्धा आम्हाला 20% रिजेक्शन काढायला लागलं. ते आमचं नुकसान असतं. ते नुकसान आता दर आम्हाला चांगला दिला तरच परवडेल, नाही तर परवडणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साता समुद्रापार जो आंबा जातो, कोणत्या आंब्याला मागणी आहे, कशा पद्धती? साता समुद्रापार आंब्याला जी मागणी आहे ती वेगवेगळी आहे. सगळ्यात जास्त मागणी हापूसला आहे, त्याच्या खालोखाल केशरला आहे. पण साऊथमधले सुद्धा काही आंबे फार फेमस आहेत, बैंगनपल्लीसारखा किंवा या चौसा लंगडासुद्धा आहे. कसं आहे, जो खाणार आहे, जो भारतीय उपखंडातील त्या भागातला आहे, त्या भागातल्या त्या व्यक्तीची ती आवड असते आणि त्यानुसार त्याला त्याची मागणी असते. आज जर तुम्ही युरोप किंवा अमेरिकेमध्ये ज्या कन्साइनमेंट जातात ते एका व्हरायटीचं जात नाही. एकाच कंटेनरमध्ये तुम्हाला हापूस पण भेटेल, केशर पण भेटेल आणि दुसऱ्या व्हरायटीची पण, असे मिळून 1300 किलोचा तो कंटेनर जात असतो. तर सर्वसामान्यांना आंब्याची चव कधी चाखता येईल? इथल्या रायगडचा, कोकणातला हापूस कधी त्याच्या ताटात येईल? सर्वसामान्यांना यावर्षी आत्ता आणि शेवटी दोन्ही वेळेला सारखंच राहील. थोडंसं या खेपेला त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतःचा खिसा मोकळा करायची तयारी ठेवायला पाहिजे. ते त्यांचेच बंधू आहेत. तुम्ही जसे सर्वसामान्य आहेत तसे शेतकरीसुद्धा सर्वसामान्य आहेत. त्याच्यामुळे आज तुमच्या खिशातून 2 पैसे जास्त भरून तुम्ही आंबा विकत घ्यायला पाहिजे, कारण 10 मे नंतर आंबा एकदम कमी होणार.